तर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। दरम्यान बांदेकरांच्या या नवविवाहित जोडप्याचं मुंबईत रिसेप्शन पार पडलंय। या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनी विशेष उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर आता बातमी आहे मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमधील मांसाहारींना फ्लॅट नाकारल्या प्रकरणात युवा काँग्रेस आक्रमक झाले। संबंधित बिल्डरच्या सर्व परवानग्या स्थगित करा आणि चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी इशारा दिला। तुम्ही आमच्या घरात येऊन जर आम्हाला सांगाल की तुम्ही हे खायचं नाही ते खायचं नाही तर हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे त्यांनी मंदिरं बांधावी, त्यांच्या धर्माचा आदर करावा। आम्ही सुद्धा त्यांच्या धर्माचा आदर करतो, मात्र आमच्या घरात त्यांनी शिरू नये। पुढचं पाऊल काय असणार तुमचं? पुढचं पाऊल हेच आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने हा दबाव वाढवत राहील आणि जर गुन्हा दाखल अर्थात नाही झाला तर मोठं आंदोलन जनआंदोलन उभं राहील आणि त्याला प्रशासनाला तोड द्यावा लागेल। तर छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणामध्ये एक नवीन माहिती समोर आली आहे। पतसंस्थेच्या संचालकांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। पक्षप्रवेशाच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं ठेवीदारांसह आंदोलन पाहायला मिळतंय। या पतसंस्थेत अनेकांचे पैसे जे आहेत ते अडकलेले आहेत। राज्यामध्ये एकमेव अशी पतसंस्था असेल की ज्याच्या पैसे बुडाल्यानंतर ते ठेवीदारांना परत मिळालेले आहे। आता शिल्लक जे 7,000 लोक राहिलेले आहे ते 50,000 पेक्षा जास्त त्यांचं हे आहे ठेवी होती। DDR साहेबांना हे विनंती केलेली आहे जे पैसा तुम्हाला आता मिळणार आहे ते सरसकट हे बघू नका की कोणाचे 50,000 आहे, 5 लाख आहे किंवा 10 लाख रुपये आहे। सरसकट त्याचा वाटप करा। म्हणजे द्यायचे असेल 10,000 रुपये तर सगळ्यांना 10,000 रुपये द्या, असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालं। या प्रकरणी मस्साजोगमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। या कॅन्डल मार्च दरम्यान संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना अश्रू जे आहेत ते अनावर झाले होते। तर लातूर महापालिकेमध्ये लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये आयुक्तांची बनावट स्वाक्षरी वापरल्याचा प्रकार समोर आलाय। नियुक्तीच्या 6 महिन्यांनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 6 लिपिक पदाच्या ऑर्डर चुकीच्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल करताना कमालीची गोपनीयता जी आहे ती बाळगण्यात आली। तर नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण पाहायला मिळालेलं आहे। नागपुरात समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्याचं उपोषण पाहायला मिळालंय। नोकरीत कायम करा, कंत्राटी कर्मचाऱ्यानं ही मागणी केली आहे। भीक नको हक्क हवा आंदोलकांची घोषणाबाजी जी आहे ती पाहायला मिळाली। कर्मचाऱ्यांना जे आहे ते सरकार तर गोवा क्लब आग प्रकरणातील आरोपींविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जी आहे ती जारी करण्यात आली आहे। गौरव आणि सौरभ लुथरा या दोघांविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली। दोन्ही आरोपी थायलंडला पळून गेल्याची माहिती आहे। या दोघांचा पासपोर्ट रद्द करण्याची गोवा पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली। तर ठाण्याच्या कासार वडवली भागामध्ये एका दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस घरकामाला न आल्यानं घर मालकीन आणि मोलकरणीच्या कुटुंबात वाद झाला। या वादातून मालकिनीच्या मुलानं घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा प्रकार समोर आलाय। त्यानंतर कासार वडवली पोलिसांनी घर मालकीन आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतलं। मात्र धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक खरी नसून ती लायटरवर चालणारी
असल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान घरमालकिनीच्या मुलानं शिवीगाळ आणि अपहरणाची धमकी दिल्याच्या आरोपांनंतर मनसेकडून पोलीस ठाण्यामध्ये धाव घेण्यात आलेली आहे। तर आता बातमी आहे कांदिवलीमधून। कांदिवलीमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेले आहे। 16 वर्षीय मुलानं 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर येते। कांदिवली पोलिसांनी आता या संदर्भात आरोपीला ताब्यात घेतले। गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू करण्यात आली। एक लड़की खेल रही थी, उसने लड़की को बहका के बुलाया घर में अपने। और उसके बाद उसके साथ गलत कांड किया है। अच्छा। हाँ। तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुणे अहिल्यानगर महामार्गावरती भीषण अपघात झालाय। अनेक वाहनांची एकामेकांना धडक पाहायला मिळते। पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या कासारी फाटा परिसरामध्ये हा भीषण अपघात घडलाय। पिकअप वाहनाला मागून आलेल्या टेम्पोची जोरदार धडक पाहायला मिळते। टेम्पोनं धडक दिल्यानं फुलांनी भरलेला पिकअप जो आहे तो उलटलेला आहे। या अपघातामध्ये अनेक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर मुंबईमध्ये डीआरआय कडून वर्ध्यातील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला। डीआरआय कडून 192 कोटी रुपये किमतीचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। मेफेड्रॉन ड्रग्जसह 245 किलो कच्चा मालही जप्त करण्यात आलाय। कारंजातील फॅक्टरीवरती केलेल्या कारवाईमध्ये 3 जणांना अटक करण्यात आली। तर अहिल्यानगरच्या राहतामध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाईन फ्लू झाल्याची माहिती समोर येते। आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे 16 डुकरांना मारण्यात आलंय। आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ही कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत सगळी पशुसंवर्धन विभागाची टीम आहे। सर, कशा पद्धतीने लक्षात आलं की आफ्रिकन स्वाईन फेवर जो आहे तो वरामध्ये दिसून येतोय आणि त्यानंतर काय उपाययोजना ज्या आहेत त्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या आहेत? ज्यावेळेस आपल्याला कळालं की अनैसर्गिक मृत्यू होत आहे साकूर येथील काही वरांचा, तर त्यांचे आम्ही पोस्टमॉर्टम करून सॅम्पल कलेक्ट केले। तर ते सॅम्पल आम्ही भोपाळ येथील हाय सिक्युरिटी लॅब येथे पाठवले। तर त्यानंतर ते सॅम्पल हे आफ्रिकन स्वाईन फिवर करिता पॉझिटिव्ह आले। त्यानंतर आम्ही तात्काळ आम्ही जे शासनाची जी कार्यपद्धती असते, SOP असते की त्याप्रमाणे आम्ही कारवाई सुरू केली। जिथे मरतूक असते तेथील 1 किलोमीटर परिघातील जे वरा असतात त्यांना सायंटिफिक पद्धतीने आम्ही कलिंग करून व तेथील जे परिसर आहे तो निर्जंतुकीकरण करून घेतला। आम्ही ग्रामपंचायतीच्या सहाय्याने असेल, नगरपालिकेच्या सहाय्याने असेल। तर आतापर्यंत आपल्याकडे 16 वरांचं आम्ही सायंटिफिकरित्या कलिंग करून त्याचा आपण विल्हेवाट लावलेली आहे। मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। तर सोलापुरातील ब्रिटिशकालीन 103 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पूल पाडण्याला स्थानिकांनी विरोध केलाय। पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय पूल पाडू देणार नसल्याची भूमिका सोलापूरकरांनी घेतली। जर प्रशासनानं पोलीस बळाचा वापर करून पूल पाडण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असा इशाराही ग्रामस्थांनी दिलेला आहे। पर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, वाहतूक निर्देशक शाखा हे सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्यायी व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे। जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र पूल आम्ही पाडू देणार नाही। या पुलावरून रोज 2 लाख लोक जातात येतात। या भागातला पूर्ण हा सगळा सोलापूर शहराला कनेक्ट असणारा हा ब्रिज, पर्यायी मार्ग सुचवलेत, लाईटची व्यवस्था नाहीये, महिला वगैरे 2 वर्ष कसे येणार हा आमचा प्रश्न आहे। सक्षम पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही। सोलापूर शहरातील भाजपच्या 3 मतदारसंघाला जोडणारा हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदारांना हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही। आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथं आम्ही आंदोलन करणार आहे। जोपर्यंत पर्यायी सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही। तर पहिला T20 मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय पाहायला मिळतोय। भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या 101 धावांनी धुव्वा उडवलेला आहे। भारताच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिका 74 धावांवर गारद झाली आहे। हर्षदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 2 विकेट्स त्यांना मिळालेल्या आहेत। भारताकडून हार्दिक पंड्याच्या 28 चेंडूमध्ये 56 धावा पाहायला मिळतात। तर ISPL क्रिकेट लीगच्या 3ऱ्या हंगामाच्या लिलावाचं क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय।
यावेळी उद्घाटनाच्या वेळेला आशिष शेलार, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, अर्पिता खान शर्मा त्यासोबत सैफ अली खान उपस्थित होते. देशातील गल्ली क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळते.